दुसरा सेमीफायनलचा सामना तो म्हणजेच साईश्री 11 आशु सावंत शिवलकरवाडी विरुद्ध महापुरुष मुरुगवाडा. नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. प्रथम स्वीकारला जातोय क्षेत्ररक्षण. सलामची जोडी आपण पाहतोय. परेश मयेकर त्यानंतर उपेश चव्हाण. तर पहिले षटक घेऊन सूरज वागदरे सज्ज असेल. पहिला चेंडू पॉईंटच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न असफल ठरला. चेंडू तो विकेट किपर नितेश बिर्जे याच्या हातामध्ये. डॉट चेंडू पण पाहतोय. एक दर्जेदार सामना होईल. साईश्री 11 शिवलकरवाडी आशु सावंत पुरस्कृत हा संघ असेल. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. गती परिवर्तन आपण पाहतो. चेंज ऑफ पेस चेंडू वाटाळा गेला. यावेळेस मित्र बीट होते तो परेश. सलग दुसरा चेंडू डॉट फेकला जातो. यावेळेस मित्र गोलंदाज हातून चांगली गोलंदाजी असेल. प्रथम षटक हातावर जातोय नवीन चेंडूवरती आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सूरज याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र लेग साईडला भिरकावण्याचा प्रयत्न आणि सूर्य कसा जयश्री करतो नितेश बिर्जे याच्या माध्यमातून. पहिला धक्का बसतोय. पहिला धक्का निराशा केली जाते. मात्र परेश मयेकरच्या माध्यमातून कॅचआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. तर नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय सुर्वे असेल ज्याने क्वार्टर फायनलच्या सामन्यात अतिशय शानदार खेळ गेला होता. तो अक्षय आपण पाहतोय. सूरज याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र फाईन लेगला चेंडू वळवण्याचा प्रयत्न फसला. चेंडू तर विकेट किपर मितवा याच्या हातामध्ये. डॉट चेंडू असेल सूरजच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जाते. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. सूरज याचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा कॉल असेल. याचा 9 चेंडूचा इशारा मुख्य पंच असतील. यावेळेस मात्र अजित पाटील याच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा. एका धावेची मोहर निश्चितपणे लागते. एका धावेने धावांचा स्नेहगणेशा करतोय श्री साई 11. यावेळेस शिवलकरवाडी संघ आशिष साजन पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. सूरज याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा अक्षय सज्ज असेल. विकेट करायचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र झेलची संधी तर नसेल. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी होतो प्रयत्न आणि यावेळेस मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र अक्षय याच्या माध्यमातून. एक बॉल आहे का अजून अजून एका चेंडूचा काही शिल्लक राहतो. या षटकातील खेळण्यासाठी मात्र अक्षय सज्ज असेल. चांगली आणि उपयुक्त अशी खेळ त्याच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. परंतु या महत्वपूर्ण सामन्यामध्ये म्हणजेच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक चांगला खेळ दिसली घडतो का पाहूया. यावेळेस देखील मिडॉपला चेंडू खेळला जातोय. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र अक्षय याच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा.
षटक क्रमांक 2 घेऊन कोणता गोलंदाज दाखल केला जातोय? 2-3 दिवसांनी केलं तर महापुरुष मुरुगडा संघाच्या माध्यमातून वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय गोलंदाज राधे मयेकर याच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. अतिशय चांगला गोलंदाज, कट्टर गोलंदाज म्हणून महापुरुष या संघातून ओळखला जातो. स्ट्राईकला असेल तो उपेश चव्हाण. धावसंख्या आपण पाहतो ती 5 धावा. राधे याचा पहिला चेंडू. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो फायनलच्या दिशेने. चेंडूचा प्रवास एक धाव कंप्लीट केली जाते उपेश याच्या माध्यमातून. या एका धावनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 6 असेल. 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटक दुसरा हाताळतो यापासून राधे याचा पुढील चेंडू अक्षय सज्ज असेल. यावेळेस मात्र सुरेलच्या दिशेने फटका खेळला जातोय आणि यावेळेस मात्र सुरेख असा झेल यावेळेस मात्र टेकला जातोय महापुरुष मुरुगडा संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानच्या दिशेने. चौकार षटकारांची आतषबाजी करणारा हा खेळाडू आपण पाहतोय भूषण चवंडे. गरजेच्या वेळी बऱ्याच वेळा उपयुक्त अशी खेळी सादर करून संघाला विजयी करणारा हा खेळाडू असेल. पाहूया यापासून राधे याच्या माध्यमातून रोखलं जातं का? यावेळेस मात्र चॅपल होऊन फटका खेळायचा होता प्रयत्न. एक धाव घेतली जाते. पंचांचा कॉल यस Y+1 2 धावांची मोहर लागली जाते. या 2 धावांनंतर धावसंख्या होते 8 धावा. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. उपेश चव्हाण असेल बिग हिटर. सेकंड एंड वरती असेल राधे याचा पुढील चेंडू. खराब चेंडू हाताळला गेला. उलटा चेंडू असेल त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातो. या उपेशच्या बॅटमधून येतो षटकार. उपेश 14 धावा. राधे याचा पुढील चेंडू असेल. यावेळेस देखील चांगला फटका मिड विकेटला खेळला जातोय. असेल याच्या माध्यमातून च्या दिशेने थ्रो केला जातोय. एकेरी धाव कंप्लीट केली जाते या ठिकाणी उपेशच्या माध्यमातून. या एका धावनंतर धावसंख्या होते 15. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो या षटकातील. राधे विरुद्ध भूषण अशी लढत आपल्याला पाहता येईल या षटकामध्ये. श्री 11 शिवलकरवाडी आजी साबण पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र झेलची संधी असेल. टिपला जातोय झेल आणि यावेळेस मात्र समाप्त होतोय भूषण चवंडी याचा खेळ.
नवीन आपण पाहतोय फलंदाज अजित पाटील या ठिकाणी अजा पाटील दाखल झालाय. अधिक एक विकेटर असेल. चौकार षटकारांची आतषबाजी याच्या माध्यमातून देखील केली जाते. पाहूया राधू याच्या माध्यमातून रोखलं जातं का. यावेळेस मात्र चेंडू फिरकावला जातो फायनलच्या दिशेने असेल क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. देखील थोडीशी लेट असेल. यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी मित्र. क्रमांक 17 अमित नागवेकर याच्या माध्यमातून तिसरा षटक हाताळला जातोय. रफ्तारकीने ओळखला जातो महापुरुष या संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू यावेळेस मात्र विकेटचा फटका. उमेश चव्हाण याची बॅट मात्र बोलू लागते. षटकार धावा. सुरेखाचा फटका आपण पाहतोय. उपेशच्या बॅट मधून जबाबदारीचा क्रिकेट आपण पाहतोय. अमित याचा पुढील चेंडू या गोष्टीला उपेश सज्ज असेल. यावेळेस देखील विकेट करायचा प्रयत्न. चेंडूच्या दिशेने नितेश बिर्सी होतोय दाखल आणि यावेळेस मात्र टीपला जातो जेल आणि उपेशच्या खेळचा मात्र होतोय अंतर. एक मोठं यश मिळते ते अमित नागवेकर याला. उपेश याला बाद केलं जातंय कुठेतरी. एक मोठा मोहरा टिकला जातो अमितच्या माध्यमातून. अमित याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र एकेरी धावेवरती समाधानी नसेल तो. यावेळेस राज अजित पाटीलचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेचा मात्र रोखलं गेलं राजच्या माध्यमातून. एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 24 धावा. 24 ही धावसंख्या आपण पाहतोय. सन्मानजनक अशी धावसंख्या असेल का तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. अमित याचा पुढील चेंडू अजा पाटील सज्ज असेल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला चेंडू भिरकावला गेला. एकेरी धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. आणि यावेळेस मात्र एकाच धावेवरती समाधानी असेल तो यावेळेस मात्र अजित आणि या एका धावेनंतर धावसंख्या मात्र होते 25 धावा. 25 धावसंख्या आपण पाहतोय. 25 धावसंख्या दोन्ही खात्यामध्ये आपण पाहतोय.
षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अमित याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने धमाका आपण पाहतोय. झेलची संधी असलेले सुरेख असा झेल टिपला जातोय महापुरुष मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून. पाटील दाखल झालाय. यावेळेस मात्र विकेट करायचा प्रयत्न बराच वेळ चेंडू हवेत फिरवतोय आणि यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. मात्र अमोलच्या माध्यमातून सन्माननीय योगेशजी तांडेल यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल आमचं ठरले क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून. त्यानंतर केतनजी शेटे यांचं देखील मंचावरती शुभ आगमन होतंय. त्यांना देखील विनंती असेल आपल्या देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत असेल. केतनजी शेटे यांचं देखील या मंचावरती सहर्ष स्वागत आमचं ठरलंय क्रिकेट क्लब मीडिया यांच्या वतीनं. या ठिकाणी केतनजी शेटे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. नंतर योगेशजी तांडेल यांना देखील विनंती असेल आपलं देखील व्यासपीठावरती स्वागत असेल. यापासून 4थं षटक हाताळलेलं गोलंदाज नितेश बेर्जे याच्या माध्यमातून हे 4थं आणि हाणामारीचं षटक हाताळत जात आहे अमोल पाटील यांच्या स्ट्रायकिंग नेटवरती. यावेळेस मात्र विकेटचा प्रयत्न फसला. चेंडू होता विकेट किपर सूरज याच्या हातामध्ये डॉट चेंडू आपण पाहतोय नितेश बेर्जेच्या माध्यमातून. बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल नितेश याच्या हातामध्ये निश्चितपणे बॅट असते आणि या बॅटच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली आहे. परंतु यावेळेस मात्र गोलंदाजी देखील तितकीच यावेळेस धारदार केली जाते. गोलंदाज नितेशच्या माध्यमातून 4थं आणि हाणामारीचं षटक हाताळलं जात आहे. नितेश याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअरच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते अमोलच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. 27 ही धावसंख्या आपण गुन्हे खात्यामध्ये पाहतोय. चार चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. स्ट्रायकिंग एंडवरती असेल तो अजय पाटील बिगहिटर असेल मोठमोठे फटके खेळण्यात माहीर असेल. पाहूया षटकारांची आतषबाजी होते का. चांगला चेंडू असेल क्रिकेट मधला दम्माचा वापरला गेला यॉर्करचा झाला वापर. अजयला कुठेतरी मोठे फटके खेळण्यापासून थोडंसं वंचित केलं जात आहे नितेशच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केली जाते यावेळेस राजाच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या होते 28 धावा. 28 धावसंख्या पण गुन्हा खात्यामध्ये पाहतोय. नितेश याचा पुढील चेंडू अमोल पाटील सज्ज असेल. पाटील बंधूंची जोडी आपण पाहतोय मैदानावरती. एके बाजूला असेल तो अमोल पाटील दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तो अजित पाटील. आणि यावेळी देखील एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या होते 29 धावा. 29 धावा. षटकातील अगदी पाहिले गेले तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी मात्र अजित पाटील सज्ज असेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अजित पाटील सज्ज असेल. यावेळेस मात्र विकेटचा प्रयत्न सूरज चेंडूच्या दिशेने दाखल होतोय आणि यावेळेस मात्र तोचा कोऑर्डिनेशन चुकतोय. 2 क्षेत्ररक्षक एकमेकांसोबत आदळताना दिसले आणि यावेळेस मात्र बाहुल्या किती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि यावेळेस मात्र या 3 धावा
आयुष दाखल झालाय नवीन फलंदाज. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतो. अजा पाटील असेल स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस मात्र विकेटचा प्रयत्न. जेलची संधी असेल, जेल सुटला गेला. 2 धाव कंप्लीट केले गेले. तिसऱ्या धावेसाठी होतो प्रयत्न आणि यावेळेस पाहूया तिचे धाव घेत असताना यावेळेस मात्र बाद होतो तो अजित पाटील आणि यावेळेस मात्र निर्धारित 4 षटकांची स्वीकारली असेल. 35 धावांचे लक्ष असेल महापुरुष मुरुगवाडा संघाला. साईश्री 11 शिवलकरवाडी म्हणजेच आशुष सावंत पुरस्कृत संघ आपण पाहतोय. फलंदाजी करीत असताना 34 धावा केल्या जात आहेत. 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि हे लक्ष पार करण्यासाठी आपण सलामीची जोडी पाहतोय. की बघू असेल तो सूरज वाघधरे ओव्हरऑल क्रिकेटमधील एक दर्जेदार असा खेळाडू. तर नितेश बिर्जे षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू सातत्याने जयभैरी मुरुगवाडा या संघातून खेळताना दिसतो. ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये पहिलं षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाज अक्षय सुर्वे. मेरा एक्सप्रेस म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो. अतिशय आग ओकणारी अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. अक्षय विरुद्ध सूरजची लढत आपल्याला पाहता येईल या षटकामध्ये. पहिले षटक जबाबदारीचं षटक असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. मुख्य पंच असतील अजित पाटील याच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट चेंडूचा. अतिरिक्त धावेचा इशारा. एकादमी धावांचा श्रीगणेशा करतोय यावेळेस मात्र महापुरुष मुरुगवाडा संघ. 35 धावांचं लक्ष.
आणि यानंतर पहिला चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून वाईड घोषित केला जातोय. यावेळेस मात्र विकेट करायचा प्रयत्न, अमोल चेंडूच्या दिशेने दाखल आणि सुरेख असा झेल यावेळेस मात्र टिपला जातोय. केले गेले तर आशिष सावंत याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं गेलं आहे. अक्षय सर्वेने या षटकामध्ये जर 3 गडी प्राप्त केले तर आशिष सावंत याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर दादा शिवलकर यांचं देखील मंचावरती शुभ आगमन होतंय. त्यांचं देखील आमचं ठरलंय क्रिकेट क्लब मीडिया यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. एक मोठं यश निश्चितपणे मिळते अक्षय सर्वे याला. कर्दनकर असा खेळाडू तो म्हणजेच सूरज याला माघारी परतावं लागलं. राघव दाखल झालाय. यावेळेस मात्र स्कोर 120 फटका खायचा होता प्रयत्न, अमोल चौधरी चूक करताना दिसला, परंतु तेवढं बॅकअप देखील झालं. स्वतःच्या माध्यमातून स्वतःला सावरला आणि पुन्हा एकदा चेंडू रोखला गेला अमोल याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 35 धावांचं लक्ष असेल, परंतु एक चांगला संघर्ष करताना दिसतोय तो. यावेळेस मात्र सायसी 11 शिवलकरवाडी संघ चांगली सुरुवात आपण पाहतोय. अक्षयच्या माध्यमातून अक्षयचा पुढील चेंडू राघव सज्ज असेल. चांगला फटका आपण पाहतोय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव कंप्लीट करताना दिसला तो. यावेळेस मात्र राघव या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 2 या धावेवरती. 35 धावांचं लक्ष, धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा. यानंतर मितेश असेल, मितेश बिर्जे आपण पाहतो सायकलिंग एंडवरती. षटकार किंग म्हणून हा खेळाडू ओळखला जातो. परंतु पाहूया या सामन्यात कशा पद्धतीने खेळ केला जाईल. अक्षयचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र विकेट करायचा होता प्रयत्न, क्षेत्ररक्षक नसेल तैनात आणि यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जाते मितेशच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावेवरती. 3 ही धावसंख्या आपण गुरु खात्यामध्ये पाहतोय. एक पहिलं षटक जबाबदारीचं षटक हाताळलं जातंय गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. धावांवरती अंकुश लावलं जातोय. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न, झेलची संधी असेल आणि यावेळेस मात्र जातोय झेल आणि यावेळेस देखील एक ताकदवर असा खेळाडू ओळखला जातो. महापुरुष मुरुगवाडा या संघाच्या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून देखील खेळलं जातं. अनेक जबाबदारी दिली जाते. निश्चितपणे जर अक्षयच्या माध्यमातून अजून एक गडी जर प्राप्त केला गेला तर आशिष सावंत याच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस मात्र विकेट करायचा प्रयत्न होता. अराउंड कारसाईडचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते बाबू याच्या माध्यमातून आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय. पण या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद.
म्हणजे 31 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती अजित पाटील दाखल झालाय उर्फ आजा. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय बाबू जोशी असेल. बाबू यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. डॉट चेंडू आपण पाहतोय. अच्छा, याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र फटका खेळला जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली जाते बाबूच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावसंख्या होते 5 धावा. नितेश उर्फ मितवा याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. जबाबदारीने खेळ करावा लागेल. पाहूया अजा रोकेल का. चांगला फटका कव्हरच्या दिशेने टोलावला जातोय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावसाठी असेल प्रयत्न. वेगवान पैकी आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडवरती अमोल चूक करताना बेसला हातातून चेंडू निसटला आणि यावेळेस मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र नितेशाच्या माध्यमातून या 2 धावीनंतर धावसंख्या होते 7 धावा. 7 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. अजित याचा पुढील चेंडू नितेश सज्ज असेल. बैठा शॉट खेळायचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र यावेळेस देखील निश्चितपणे एक धाव कंप्लीट होताना दिसते या ठिकाणी नितेशच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या होते 8 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी मात्र गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून. अच्छा, याचा पुढील चेंडू बाबू सज्ज असेल. यावेळेस मात्र सुरेखाचा फटका मिड ऑफच्या दिशेने खेळला जातोय आणि यावेळेस मात्र परेश मयेकर देखील चूक करताना दिसला. हातातून चेंडू निसटला आणि यावेळेस मात्र जीवनदान असेल. यावेळेस मात्र बाबू याच्यासाठी निश्चितपणे गचा क्षेत्ररक्षक या यादीत देखील परेश यांचं नाव घेतलं जाईल. पंकज मुंडेचा टोकशेत पाटील यांच्या माध्यमातून हे प्रातिनिधिक असेल. षटक क्रमांक यावेळेस मात्र निश्चितपणे समाप्त होते. दुसऱ्या आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 10 धावा. झालाय 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 25 म्हणजे 25 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती असेल. यावेळेस मात्र भिरकावला जातोय फटका. विकेटचा फटका येतो षटकार. यस, यावेळेस मात्र एक मोठा फटका आपण पाहतोय नितेश गुर्जे उर्फ मितवाच्या बॅट मधून. अजून 19 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 11 चेंडू 19 धावा. अतिशय आक्रमक असा क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवलं जातं नितिबा यांना रोखण्यासाठी. राज याचा पुढील चेंडू निकेत सज्ज असेल. यावेळेस मात्र मिड विकेटला चेंडू टोलावला जातोय. भूषण चवंडे असेल ज्याच्या माध्यमातून टिपला जातोय झेल आणि यावेळेस मात्र नितेश
यावेळेस मात्र मिळतो ते राजाला, मित्र बाद झाला असेल मागच्या चेंडूवरती. यावेळेस मात्र मेडवेकरला चेंडू टोलावला गेलाय. भूषण चवंडे वेगाने चेंडूच्या दिशेने दाखल होतोय, वेगाने फेकी माणसाच्या दिशेने दाखल देखील होते. एक वेगवान फेकी देखील पाहतोय, एकदम कम्प्लीट केली जाते. यावेळेस मात्र बंटीच्या माध्यमातून धावसंख्या होते 17 धावा. 9 चेंडू 18 धावांची आवश्यकता. अतिशय रंगतदार सामना आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडवरती असेल तो बाबू जोशी, एक मोठी जबाबदारी बाबूवरती असेल. यावेळेस मात्र वेग हिट असेल, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आठ चेंडू 12 धावांची आवश्यकता. राजाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. आयुष असेल त्याच्या माध्यमातून स्ट्रायकिंग लेडवरती थ्रो केला जातोय. एकदा व्यवस्थित कंप्लीट केली जाते बाबूच्या माध्यमातून आणि त्यानंतर धावसंख्या मात्र होते 24 धावा. 24 धावा. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बंटी असेल स्ट्रायकिंग एंड वरती, चांगला फटका खेळला जातोय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. मुरुगड संघाला येणारे चेंडू असतील यावेळेस मात्र 6 आणि जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची आवश्यकता असेल. श्रीराम धावांचा पाठलाग करणे कंपल्सरी असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि यावेळेस जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता असेल. अमोल पाटील दाखल झालाय. 4थं षटक हाताळेल. फुल टॉस चेंडू होता. आमंत्रण दिलं होतं मोठ्या फटक्याचं, नाकारताना देखील दिसला आहे मात्र बाबू. संधी होती, निश्चितपणे पूर्ण करणं गरजेचं होतं, परंतु बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. डॉट चेंडू आपण पाहतोय अमोलच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण शिल्लक राहतोय ते म्हणजे 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 5 धावांची आवश्यकता असेल. अमोल याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र सलग दुसरा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. याचा चांगला कमबॅक आपण पाहतोय अमोल पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. बाबू एक ताकदवर असा खेळाडू ओळखला जातो, बिग हिटर असेल आणि यावेळेस मात्र निश्चितपणे पाहूया पंचांचा कॉल येणे बाकी असेल आणि धावबाद निश्चितपणे होतो तो यावेळेस मात्र बाबू. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 5 धावांची आवश्यकता असेल. बाबू बॅक टू द पॅव्हिलियन.
तो म्हणजेच महापुरुष मुरुगाडा संघ. तर विनंती असेल केतनजी शेटे साहेब आपले देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. लगेचच आपण अंतिम सामन्याला सुरुवात करतोय.